बाबा बाबा तुम्ही हॉस्पिटल मध्ये काय करताय? सगळेजण मला हेच काय विचारताय? मला कळतं ना, मी डॉक्टर आहे. बाबा तुमका त्रास होऊ नये म्हणून सगळे काळजी करतात ना. त्रास कमी व्हावा म्हणूनच मी आलो इथे. म्हणजे मला काही काम केल्याशिवाय चैन नाही पडणार. बाबा तुमका अजून पण वीकनेस हा. बाळा, वीकनेस हा नुसता शरीराचा नसतो, मनाचाही असतो. इथं आलो, थोडं काम केलं की मला बरं वाटेल आणि मी रिकवर पण फास्ट होईल. म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही आहात. परवाच कोणीतरी मला म्हणत होतं, बयोचा बाबा एकदम बयो सारखा आहे, हट्टी. इरा आज लवकर आली ना? होय. तिचं कालचं वागणं मला खूपच कौतुकास्पद वाटलं. तुझ्याशी नीट वागली ना? हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. कसं आहे, बदल मी माझ्या बाबासाठी केलाय, तुझ्यासाठी नाही. होय. आणि बाबा तिने वर्गात पण बरोबर उत्तर दिलं. मला लवकरच तो दिवस बघायचा जेव्हा तुम्ही दोघी बहिणी एकत्र असाल, एकत्र हसाल आणि एकत्र काम कराल. माका पण हिराची बहीण व्हायला आवडेल, पण काय माहित हिरा खरंच बदलेल काय? काय ग, कसला विचार करतेस? नाही काय नाही. बरं बाबा तुम्ही इलात तर आता फिरत नका बसवा, आराम पण करा. तुम्ही गोळ्या आणल्यात ना? हो, सगळं आणलंय. ठीक आहे, मी जाते राऊंडला आता. डॉक्टर 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 बघा ना, माझ्या मुलीला काय झालंय. काय झालंय? अहो, काही करून वाचवा. तुम्ही काही करा पण तिला वाचवा. माझी एकुलती एक पोरगी होती. अहो दादा तुम्ही शांत व्हा, माका नीट सांगा काय झालंय. रस्त्यात चालता चालता अचानक चक्कर आली आणि बेशुद्धच झाली. बघा ना डॉक्टर, डोळे उघडत नाही. डॉक्टर काहीतरी करा ना, मी तुमच्या पाया पडतो डॉक्टर, प्लीज. थांबा, तुम्ही थांबा. रेवा रेवा माझी मुलगी शुद्धीवर येईल ना डॉक्टर? तिला बरं वाटेल ना डॉक्टर? रेवा रेवा तुम्ही नका काळजी करू, आपण उपचार सुरू करतो. शुभकर सरांका सांगा की अर्जंट केस लिहा. हो लगेच बोलते. रेवा उठ ना ग. रेवा बाळा उठ ना. रेवा हे बाळा, बाळा डोळे उघड ना ग प्लीज. रेवा बाळा डोळे उघड. रेवा रेवा रेवा. दादा सलाईनची तयारी कर. हो आणतो. रेवा 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 हे बाळा डोळे उघड. अगं अगं तुझा बाबा बघच्याकडे बघतोय का? डोळे उघड ना प्लीज. रेवा डॉक्टर प्लीज तिच्याकडे बघा. हे बाळा डोळे उघड ना ग. शांत व्हा, शांत हो तुम्ही. काय बघताय काय? असं करा, सही करा. ट्रस्टींनी परमिशन दिली आहे ना माझ्या रिजॉईनिंगची. तुम्ही तर होतात त्यावेळेला तिथे.
करा, सही करा. करावीच लागणार आहे सही. माझ्या हातात असतं तर तुम्हाला कधीच हॉस्पिटलमध्ये येऊ दिलं नसतं. हो, पण ते आता तुमच्या हातात नाहीये ना. सही करावी लागेल आता. करा. आता या हॉस्पिटलचा कारभार परत पूर्वीसारखा होणार. हा अनिल पोटे आता परत आला. सर, सरस्वतीने बोलवले तुम्हाला. एमर्जन्सी केस आली आहे. आलोच मी. बाबा 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 रेवा, बाळा तुझे बाबा हयाच आहेत. हा घाबरू नको, उठ, तुका पाणी देते. हा बस. तुका चेक करताय मी आता. डोळे बघू. काय झालं नाही? आम्ही रस्त्याने चालत होतो. अचानक बेशुद्ध पडली. तिला पाणी मारलं, तिला उठवण्याचा प्रयत्न केला, पण काही खेळ उठे ना ती. म्हणून मी इकडे घेऊन आलो. कोणाला फोन करतेस? इराक, तिच्या वॉर्ड मधला पेशंट आला. काही गरज नाही, ती आता ड्युटीवर नाहीये ना. तू चार्ज घे. ब्लड कलेक्ट करून घे आणि टेस्ट साठी पाठव. आणि बाकीच्या सुद्धा नेसेसरी टेस्ट करून घे. ठीक. तुम्ही जरा माझ्यासोबत येता. मला सांगा, ही अशी चक्कर पहिल्यांदाच आली आहे की आधी आली? नाही, गावाला असताना दोनदा आली होती. बरं, आणखी दुसरा काही त्रास गेल्या महिन्याभरात? त्रास म्हणजे लगेच थकते ती आणि सारखा ताप येत होता तिला आणि खोकला सुद्धा. आणि जखम झाल्यावर लगेच भरते की वेळ लागतो? हा, थोडा वेळ लागतो. डॉक्टर सांगा ना मला काय झालं डॉक्टर तिला. तुम्ही काळजी करू नका, आपण पाहूया. टेस्ट केल्यावर सगळं कळेल. ओके? ठीक आहे डॉक्टर. काय नाव आहे तुझा? रेवा अभिजित पाटील. अरे वा, मस्त नाव आहे तुझा. मका सांग, तू शाळेत जातस काय? हो, मग कितवीला आहेस तू? दुसरीत. अच्छा. आणि मग तुका मोठे होऊन काय होऊचा? मी मोठून पोलीस बनणार. अरे वा. आणि मग पोलीस होऊन काय करणार? सगळ्या वाईट लोकांना पकडणार. मी बाबांना पण सांगितलंय का मी
मोठं होऊन मोठं पोलीस बनणार आहे. मी पोलीस होऊन देशाची सेवा करणार. अरे वा, बरं रे वा. आता ना मी तुका एक गंमत सांगणार हा. त्यासाठी डोळे बंद करूक लागतले. कर बघू डोळे बंद. अजिबात उघडायचे नाही. गुड गर्ल. आता मी तुका सांगतोय, एक असतो काऊ आणि मग एक असतो चिऊ, आणि ती दोघं जंगलात जातात आणि काय नाही, मुंगी होती. डोळे बंद ठेव हा. मग आता उघड बघू. मग तो काऊ आणि चिऊ जातात जंगलात. पण तुका तर ही गोष्ट माहिती आहे. माका बाबा म्हणत होते रेवाक तर सगळ्या गोष्टी माहिती आहेत, होय ना? या घ्या, हे लॅब मध्ये दे आणि अर्जंट रिपोर्ट पाहिजे असं सांग. हो रेवा, तू माका नाही ना पकडणार? नाही, तू तर चांगली आहेस. तू लवकर बरी होशील हा. करेक्ट. हो, ते करूयाच आपण. ठीक. हो बाबा आत येऊ. हा ये, आपण बोलूया नंतर. काय ग? बाबा रेवाचे रिपोर्ट्स आले. बघा ना. बघू. माका ना काहीतरी गडबड वाटतं. म्हणजे तिचे WBC काउंट खूप जास्त झाले आणि प्लेटलेट काउंट 4.5 लाख पाहिजेत तर 1.5 लाखाच्या खाली आहेत. काय वाटतं तुमका? भयो, फक्त एवढे रिपोर्ट्स बघून काहीच प्रेडिक्ट नाही करता येणार. आपल्याला अजून काही टेस्ट करावे लागतील, मग ठरवू. ठीक आहे. बाबा, आपण इथून कधी जायचं? मला घरी जायचंय. लवकरच जाऊ हा बाळा. घरी गेल्यावर तू आईस्क्रीम खाणार ना? हो. मी सफरचंद पण तुला आणून देईन. आणि मग लगेच आपण गार्डनला पण जायचं फिरायला. त्या घसरगुंडीवर खेळणार ना तू? हो. आपण आता लवकरात लवकर घरी जाऊ. फक्त तू लवकर बरी हो. डॉक्टर, रिपोर्ट आले का? काही कळलं का डॉक्टर? होय, रिपोर्ट्स आले आहेत, पण अजून काही टेस्ट करूक लागते. अजून टेस्ट? म्हणजे डॉक्टर नेमकं काय झालं तिला? डॉक्टर, ती नीट होईल ना डॉक्टर? तसं मी साकडच घातलंय माझ्या गावच्या देवाला. तुम्ही नका काळजी करू, सगळं नीट होईल हा. बाबा, चला ना आपण जाऊया इथून. हो बाळा, आपण लवकरात लवकर जाऊ. अरे बापरे, तुका घरी जाऊचा? पण कसा आहे ना रेवा, आता तुका बरा नाही ना. तुका होऊचा ना पोलीस. मग त्यासाठी तुका स्ट्रॉंग होऊक लागतला. ते स्ट्रॉंग होऊन डिशूम डिशूम करतात आणि वाईट लोकांना जेलमध्ये पाठवतात. मग त्यासाठी असं गोड गोड औषध पिऊक लागतला, कळला? मग तू लवकर बरी होणार. गुड गर्ल. ठीक आहे, मी स्ट्रॉंग होऊनच इथून जाईल. हा, सगळ्या रीडिंग्स घेतल्या? हो झालं. आज तुम्ही गेल्यानंतर एक इमर्जन्सी केस आली होती. तुमच्या वॉर्डमध्येच ऍडमिट झाले. बयोनी चेक केलं आणि काय टेस्ट करायला सांगितले आहेत. व्हॉट? बयोने का हँडल केलं माझ्या पेशंटला? तुम्ही इथे नव्हता म्हणून बयोने. बयो काय बयो बयो? तुझी नातेवाईक आहे का ती? हा, सरस्वती भारती असं नाव आहे आणि मी आहे ना त्या वॉर्डच्या चार्ज मध्ये. मग मला सांगायचं, मला कॉल का नाही केला? एक मिनिट, तू माझ्या वॉर्ड मध्ये काय करत होतीस? माझ्या वॉर्डच्या पेशंटचं तू का हँडल केलंस? अगो एमर्जन्सी होती. अगं मग मला कॉल करायचा, मी हॉस्पिटलमध्येच होते ना, मी आले असते. मी तुका इन्फॉर्म करू कॉल केलेला, तूच उचलला नाहीस फोन.
अगं पण एका कॉलने काय होतं, एखादा मेसेज करायचा मला नाही, पण मॅनर्सच नाहीयेत ना, पुढे पुढे करायचंय. मग इराचं काम मी कसं केलं ह्याचा मोठेपणा कसा मिरवणार ना तू. हॅलो, या पुढे माझ्या वॉर्डचे आणि माझ्या पेशंटचे डिटेल्स फक्त मला द्यायचे. हो हो मॅम. फोन ठेव. इरा माझा ऐकान घे. आपल्या हॉस्पिटलमध्ये एक लहान मुलगी इली आहे, त्याला खूप चक्कर येत होती. ती काय ऍडमिट केलंय आणि तिचे रिपोर्ट्स काढणं खूप इम्पॉर्टंट होतं आणि त्या एमर्जन्सी केस होती. आता हॉस्पिटल आहे म्हणजे एमर्जन्सीचे केसेस येणारच ना, पण तू मला इन्फॉर्म करायचं. उगाच बाबाला कळलं की माझी कामं तू करतेस तर बाबा मला ओरडेल. इरा बाबांका माहिती आहे तुझी ड्युटी नव्हती म्हणा, तुका ते ओरडणार नाही आहेत. ड्युटी असेल किंवा नसेल, माझं वॉर्ड आहे, माझे पेशंट्स आहेत, त्यामुळे मला गोष्टी कळायला पाहिजे, कारण की ते पेशंट्स माझी जबाबदारी. उद्यापासून तू त्या पेशंटकडे बघायचं नाहीस. बरा, काय झालंय? त्याची ब्लड टेस्ट केली होती, WBC काउंट खूप जास्त इलेत आणि प्लेटलेट्स खूप कमी झाले. ताप पण होता. ल्युकेमियाची पॉसिबिलिटी वाटता, उद्या टेस्ट करायच्या. ठीक आहे, मी ते सगळं बघून घे, पण उद्यापासून तू माझ्या वॉर्डमध्ये अजिबात लुडबुड करायची नाहीस. गॉट इट? नको. बरं, तू पण बस. नाही बाबा, तुमचं झालं की मी आत्तेसोबत बसते. आत्या वाढ ना. हा. अजून बयो, अगं भाजी गार झाली, गरम करून आणशील का? होय, आणते ना. हॅलो, हा बोलतोय. हा, मी सकाळी इलो होतो इथे. हा, माका नोकरीची जाम गरज हा ना. हा 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 चलत, काय हरकत नाही. मी उद्या सकाळी येतो ना तुमका भेटूक मी. हा हा ठीक आहे. हा हा थँक्यू. हा थँक्यू. कोणाचा फोन होता रे? कसला जॉब? अरे ते ओळखीचे आहात ना, तर त्यांच्या मतीने मी नोकरी शोधतोय. एका बँकेच्या ATMच्या बाहेर ना सिक्युरिटी गार्डची नोकरी इलेली आहे. विचार करते जरा, करते ना आम्ही. तू आणि जॉब करणार? हो अरे दादा, किती दिवस मी फुकटच्या घरात बसून खाऊ नाही. माका पण शेवटी लाज लज्जा स्वाभिमान काहीतरी आहे का नाही, म्हणून म्हणते जरा मी नोकरी करते. कसा हा ना, हल्ली वहिनींचो मेडिकलचो बिझनेस पण काय तेवढंसं चालत नाही ना, म्हणून म्हटलं जरा बाहेर पडून 4 पैसे तरी कमवता येतात तर कमवतंय. गे बाय माझे, तुमका ताप तर नाही इलो ना? नाही गो सुमन, माका ताप बीप काय इलो नाही हा, पण माका खरंच नोकरीची गरज आहे. माका माझ्या पापांचं प्रायश्चित्त करूचो. लोकांच्या जीवाचा विचार न करता मी गोळ्यांचं वेडवाकडं धंदो केलंय. केवढा मोठा पाप केले. माका ना त्या पापाचं प्रायश्चित्त घेऊचोच. ता पाप माका लोकांची सेवा करून धुवून काढूचा. आपल्या हॉस्पिटलमध्ये आहे का बघ ना एखादा जॉब. म्हणजे कसं तुझ्या डोळ्यासमोर असेल तर बरं आहे नाही का? हा माका चलत. माका ना, माका कायो करून नोकरी करूची हा. माका काम करूचा आता. माका चलत.
रमाकांत, तू आधी नक्की ठरव. माझा ठरलेला माझा. माका माझ्या पापाचं प्रायश्चित्त करूचा हा म्हणजे करूचा हा. ठीक आहे, बोलून बघतो मी. रमाकांत काकांका खराच प्रायश्चित्त करायचा आहे की परत हॉस्पिटलमध्ये काहीतरी करायचा प्लॅन आहे?